हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, 8 मार्च 2024ला महाशिवरात्री आहे. आपण जे काही वर्षभरात सोमवारचे व्रत करतो किंवा महादेवांचे इतर कोणते व्रत करतो, तर या सर्व वर्षभर व्रत करून जे फळ आपल्याला मिळतं ते फळ हे एका महाशिवरात्रीच्या व्रताने आपल्याला मिळत असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वर्षीच्या म्हणजे 2024च्या महाशिवरात्रीला कोणते खास योग जुळून येत आहे आणि या वर्षीच्या महाशिवरात्रीला कोणत्या राशींना विशेष लाभ होणार आहे, कोणत्या राशींचे नशीब उजळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महादेवांची अखंड कृपादृष्टी राहावी यासाठी व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमः शिवाय असं लिहायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक सणाला व्रतवैकल्याला विशेष असं महत्त्व आहे. आगळीवेगळी त्या व्रतवैकल्यांची खासियत असते. त्याचप्रमाणे महाशिवरात्रीला देखील विशेष असं महत्त्व आहे. महाशिवरात्रीचा हा जो काही सण आहे किंवा हे जे काही महाशिवरात्रीचं व्रत आहे ते भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा म्हणून आपण साजरा करत असतो. या दिवशी भोलेनाथ शिवशंकर आणि माता पार्वतीची आपण सर्वजण विधिवत पूजा करतो. यंदाची महाशिवरात्री 8 मार्च 2024ला शुक्रवारी आहे आणि विशेष असं योगायोग म्हणजे या दिवशी ग्रहांचे अत्यंत दुर्मिळ योग देखील तयार होत आहे. तर यंदाच्या महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धी योग आणि शिवयोगासोबतच आणखी 2 अतिशय शुभ योग देखील तयार झालेले आहेत. तर या शुभ योगांमुळे वृषभ राशीसह 5 राशींचं भाग्य उजळणार आहेत. ते लोक खूप सारे पैसा कमवणार आहेत. या राशीच्या लोकांचं अनेक दिवसांपासून रखडलेले कामं या महाशिवरात्रीच्या दरम्यान पूर्ण देखील होणार आहे आणि शिवशंकराच्या आशीर्वादाने त्यांना प्रत्येक कामात यश देखील मिळणार आहेत. आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि व्यवसायात प्रगती देखील होईल. आता महाशिवरात्रीची पूजा आपण घरच्या घरी कशी करायची किंवा मंदिरात जाऊन पूजा कशी करायची याबद्दलचा सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्याचबरोबर भगवान शिवशंकर म्हणजे आपण ज्यांना भोळा महादेव म्हणतो, जे अत्यंत साध्याशा पूजेने देखील प्रसन्न होतात, पण त्यांच्या पूजा करताना आपल्याकडून काही चूक झाली तर ते तितके पटकन क्रोधित देखील होतात. त्यामुळे भगवान शिवशंकरांची पूजा करताना किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करताना कोणते नियम आपण पाळायचे आहे, त्यासोबतच गरोदरपणात स्त्रियांनी महाशिवरात्रीचं व्रत करायचं की नाही, मासिक पाळी आली तर व्रत करायचं की नाही, त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी केस धुवायचे की नाही, साहजिकच असे प्रश्न आपल्यासमोर तयार होणार आहेत. तर या सर्व प्रश्नांचं उत्तर देणारा देखील सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध झालेला आहे. तुम्ही तो बघितलेला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही ते व्हिडिओ बघून घेऊ शकता. तर आता आपण जाणून घेऊया की कोणत्या त्या भाग्यवान 5 राशी आहेत की ज्यांना महाशिवरात्र ही शुभ ठरणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या त्या 5 राशी आहेत. तर यंदाची म्हणजे वर्ष 2024ची महाशिवरात्र या राशींसाठी खास ठरणार आहे. तर त्यातील पहिली रास आहे ती म्हणजे वृषभ रास. तर महाशिवरात्रीला बनत असलेल्या शुभयोगांमुळे वृषभ राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात, या वृषभ राशीच्या लोकांनी अपेक्षा पण केलेली नसेल किंवा असं इमॅजिन पण केलेलं नसेल की अरे आपल्याला एवढं यश मिळू शकतं, तर अशा या लोकांना अनपेक्षित यश देखील मिळणार आहेत. त्याचबरोबर या राशीच्या लोकांची प्रगतीची दारं खुली होणार आहेत. तुम्ही जे काही काम हाती घ्याल त्यात तुम्हाला शंकराच्या आशीर्वादाने यश मिळणार आहेत. त्याचबरोबर तुमचा जर कुठे पैसा अडकलेला असेल, कोणी तुमचे पैसे देत नसेल, तर तो पैसा देखील तुम्हाला महाशिवरात्रीच्या दरम्यान मिळणार आहेत. समाजात तुमची मान आणि प्रतिष्ठा दोन्हीही वाढणार आहे. त्याचबरोबर तुमच्या मनोकामना, इच्छा, आकांक्षा सर्व महाशिवरात्रीच्या दरम्यान पूर्ण होणार आहेत. सोबतच जर कोणाचं लग्न जमत नसेल, मुलामुलींसाठी स्थळ बघायचं चाललेलं असेल वृषभ राशीच्या लोकांसाठी, तर त्यांना त्यांच्या आवडीचा जोडीदार मिळणार आहे आणि करिअरच्या नवनवीन संधी या वृषभ राशीच्या लोकांसाठी उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारे वृषभ राशीच्या लोकांना भगवान महादेव प्रसन्न होणार आहेत. त्यांनी मनोभावे महाशिवरात्रीला भगवान महादेवांची सेवा करायची आहे, पूजा अर्चना करायची आहे. नक्कीच तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. फक्त एवढी काळजी तुम्ही घ्यायची आहे
की जसं की भगवान महादेव आपल्यावर प्रसन्न होणार आहे, त्याचप्रमाणे ते आपल्याकडून अशी कोणतीही चूक घडली नाही पाहिजे बारीक सारीक, की जेणेकरून भगवान महादेव आपल्यावर क्रोधित होतील, कोणाचंही मन दुखावलं जाणार नाही, असं वागायचं नाही. एवढी काळजी वृषभ राशीच्या लोकांनी घ्यायची आहे. त्यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे सिंह रास. तर बघा, यंदाच्या महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धियोग तयार झालेला आहे. तर सर्वार्थ सिद्धियोगाच्या प्रभावामुळे सिंह राशीच्या लोकांना जर नोकरी मिळत नसेल किंवा मग एखाद्या ठिकाणी नोकरी करत असेल तरी पण त्यांची इच्छा असेल की मला याच ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजे, तर या सर्वार्थ सिद्धियोगाच्या प्रभावामुळे सिंह राशीच्या लोकांना महाशिवरात्रीच्या दरम्यान इच्छित नोकरी मिळण्याची शक्यता आहे. जिथे कुठे हे सिंह राशीचे लोक काम करत असतील तर त्या कामाच्या ठिकाणी त्यांचा मान प्रतिष्ठा देखील वाढणार आहे. त्यांच्या भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होणार आहे. त्याचबरोबर जर सिंह राशीचे लोक काही व्यवसाय करत असतील, व्यापार करत असतील, उद्योग करत असतील तर त्या व्यवसायात त्यांना चांगला नफा देखील महाशिवरात्री दरम्यान मिळणार आहे. आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत देखील निर्माण होणार आहे. एकाच गोष्टीवर तुम्ही उत्पन्नाच्या स्रोतासाठी अवलंबून राहणार नाही. तुम्हाला आणखी नवनवीन मार्ग देखील सुचणार आहे किंवा उपलब्ध होणार आहे. सिंह राशीच्या लोकांच्या वैवाहिक सुखात देखील वाढ होणार आहे. आणि ज्या काही पैशासंबंधित योजना असतील तर त्या योजनांमध्ये चांगला प्रतिसाद देखील सिंह राशीच्या लोकांना मिळणार आहे. तर अशा प्रकारे महाशिवरात्र सिंह राशीच्या लोकांसाठी खास ठरणार आहेत. त्यांना चांगला पैसा मिळणार आहे, त्यांचे नशीब देखील उजळणार आहेत. त्यानंतरची पुढची तिसरी रास आहे ती म्हणजे तुळ रास. तर तुळ राशीच्या लोकांना महाशिवरात्रीला तयार झालेल्या शुभयोगांमुळे आर्थिक बाबतीत यश मिळणार आहेत. सर्वांशी संबंध दृढ होणार आहेत. त्यांची आर्थिक स्थिती अगोदरच्या आर्थिक स्थितीपेक्षा मजबूत होणार आहेत. व्यवसायात अपेक्षित यश देखील तुम्हाला मिळणार आहेत आणि अपेक्षित यश मिळाल्यामुळे या तुळ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास देखील वाढणार आहे. जे कोणी अविवाहित आहेत त्यांचं लवकरच लग्न जुळणार आहे. जर तुम्ही याआधी कधी शेअर्समध्ये पैसे गुंतवलेले असतील तर त्यात तुम्हाला चांगला नफा मिळणार आहे किंवा मिळण्याची शक्यता आहे. आणि कुटुंबात सर्वांशी तुमचे चांगले नाते निर्माण होणार आहे. अशा प्रकारे तुळ राशीच्या लोकांना महाशिवरात्र खास ठरणार आहे, शुभ ठरणार आहे. त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे मकर रास. महाशिवरात्रीला होत असलेल्या शुक्र आणि शनीच्या शुभ संयोगाचा विशेष लाभ मकर राशीच्या लोकांना होणार आहे. तर तो लाभ असा होणार आहे की जर तुमच्या वडिलांसोबत जमत नसेल किंवा जमत असलं तरी देखील तुमचं नातं अधिक घट्ट होणार आहे. पूर्वीपेक्षा तुमच्या वडिलांसोबतचं तुमचं नातं चांगलं होणार आहे. आणि शुक्राच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या जीवनात चांगल्याच गोष्टी महाशिवरात्रीच्या दरम्यान घडणार आहे. तुम्हाला तुमच्या मनपसंतीची नोकरी देखील मिळण्याची शक्यता आहे किंवा तुमचं पद नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती देखील होऊ शकते. त्याचबरोबर म्हणजे तुमचं प्रमोशन होण्याची शक्यता आहे. आणि तुमच्या कुटुंबासोबत कुठेतरी छान ट्रिपला जाण्याचा विचार देखील तुम्ही करू शकता किंवा विचार करत असाल तर तो विचार सक्सेस देखील होणार आहे. आणि घरात तुम्ही काही नवीन वस्तूंची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अतिशय शुभ योग आहे. तुम्ही नक्कीच तो विचार करू शकता. घरासाठी तुम्ही नवीन वस्तू देखील खरेदी करू शकतात. महाशिवरात्रीच्या वेळेस तुम्ही फक्त महादेवांची मनापासून पूजा करायची आहे. आपल्याकडून कोणीही दुखावलं जाणार नाही किंवा अशी काही चूक होणार नाही आपल्याकडून की जेणेकरून महादेव क्रोधित होतील. असं आपण वागायचं नाही, वर्तन करायचं नाही. एवढी काळजी मकर राशीच्या लोकांनी घ्यायची आहे. अशा प्रकारे यंदाची महाशिवरात्र मकर राशीच्या लोकांसाठी खास ठरणार आहे. त्यानंतरची पुढची शेवटची आणि पाचवी रास आहे ती म्हणजे कुंभ रास. तर कुंभ राशीच्या लोकांचं जीवन आनंदाने बहरणार आहे. त्याचं कारण असं की त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होणार आहेत. गुंतवणूक केलेली असेल कुठे तर त्यामध्ये तुम्हाला चांगला नफा मिळणार आहे, चांगला परतावा मिळणार आहे. आणि नवीन गुंतवणूक करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर तो देखील तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे.
त्यानंतर शुभयोगांमुळे तुमचं वाहन आणि घर खरेदी करण्याचं जर स्वप्न असेल तर ते देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या मुलाला परदेशात जाण्याच्या अप्रतिम संधी देखील मिळणार आहेत. जे अजूनही अविवाहित आहे कुंभ राशीचे लोक, त्यांना भोलेनाथाच्या आशीर्वादाने चांगला जोडीदार देखील मिळणार आहेत. त्यांचे विवाह योग जुळणार आहेत. मुलांकडून देखील तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे. अशा प्रकारचा आनंदी आनंद कुंभ राशींच्या लोकांच्या आयुष्यात महाशिवरात्रीला येणार आहेत. त्यामुळे तुम्ही भोलेनाथांची मनोभावे सेवा करा, बेलपत्र वाहा. अशा प्रकारे कुंभ राशीच्या लोकांसाठी देखील महाशिवरात्र शुभ ठरणार आहे. त्यांचं देखील नशीब उजळणार आहे. तर अशा प्रकारे या 5 राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्र अधिकच खास ठरणार आहेत. तर त्या 5 राशी कोणत्या हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. भोलेनाथ तुम्हा सर्वांच्याच इच्छा आकांक्षा पूर्ण करो अशी मी महादेवांच्या चरणी प्रार्थना करते. तुमची रास आहे का या 5 राशींमध्ये ते देखील मला कमेंट करून कळवा. आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.